सगळेजणांची तयारी झाली, सगळे आवरून बसलेले आहेत. मलाच फक्त आता तयारी करायची आणि रेडी व्हायचं आहे. तर मी रेडी होते आणि तयारी करते. चला, झालं आता, आम्ही सगळे रेडी झालो, निघतो आहे आता. आजचा माझा ड्रेस असा आहे. हा ड्रेस याच्या आधी पण तुम्ही बघितला आहे माझा, मुंबईला मी माझ्या ताईकडे घातलेला आहे. तर चला आता टाईम वेस्ट न करता निघतो. आणि व्हिडिओ तर जसं रस्त्यात काही असेल तुम्हाला दाखवण्यासारखं तर नक्कीच. आणि दाखवण्यासारखं काय, नाशिकमध्ये जिथे आम्ही चाललो आहे ना तिथे खूपच चांगलं, म्हणजे पूर्ण झाडं आहेत, जंगल आहे, रस्ता खूप चांगला आहे, बघण्यासारखं काही धबधबे असतील तर नक्कीच तुम्हाला दाखवेल मी त्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया आता पुढच्या रिक्षामध्ये. आमचा सगळा प्रवास रिक्षातून असतो. बघा, आज तर आम्ही घरातलं सगळं, म्हणजे सगळं घरातलं आवरूनच चाललेलं आहे. काहीच नाही, भांडे बिंडे सगळे घासून घेतले, सगळं आवरून घेतलेलं आहे मी. आणि नाश्ता वगैरे पण झाला आहे. दुपारचं स्वयंपाक, भाजी चपाती करून ठेवलेली आहे माझ्या मुलासाठी. आणि तसं पण त्याला तो जिमून आला का, त्याला आज तर काय सोमवार आहे तर नॉनव्हेज वगैरे काही नाही राहणार आमच्याकडे, व्हेजच आहे. तर त्याला पनीर पराठे केले, उसळ केली, चपाती केली. हे ते आल्यावर जिमून आल्यावर खाऊन घे. आणि आमचे तर झाले नाश्ते. आता आम्ही तिकडनं येताना किती उशीर होईल माहीत नाही. आल्याच्या नंतर काय बनवायचं असेल तर बनवेल, नाही तर आई स्वयंपाकच करून ठेवणार आहे. नाहीतरी आईला माहिती आहे आम्ही चाललो तर आई स्वयंपाक करून ठेवईल काही ना काही. तर चला भेटूया आपण. मावशी बस, आमची रिक्षा नाही आली म्हणून आम्ही वाट बघतोय. तयारी झाली, आवरून बिवरून सगळं झालं आहे. बस ना आता, रिक्षा येईपर्यंत उभं राहशील. हां, हा ना, रिक्षावाल्याने आम्हाला लेट करून टाकला आज. 2 वाजता का 1:30 वाजता जाऊ दे, आता काय करायचं. 1-1.5 तास लागतो. तर आपण हां लांब आहे. मग आता शेताचा भाग आहे ना तो. रोड कसा येतो जरा, रोड जरा खड्डे यायला कुठे रस्ता करावा. आमची पण आता चांगल्या रस्त्यानं आलो तर मला काल बी गेलं त्या रस्त्यानं नको आला. मी व्हायला कोणता रस्ता, कोणता काय माहिती त्या बाजूचं लक्षात आलं नाही. एकच रस्ता असेल तिथं जायला, 4 रस्ते नाही राहणार. नाही, 2 कोणते, पांडुर्ली गावातला त्या बाजूला कधी आम्ही गेलोच नाही ना. आमचं काही कामच पडत नाही. नाशिकच्या बाहेर आहे ना ते. सांगत होते ना की ताईचं गाव आहे का नाही, ताईच्या नावाचं. ताईचं गाव नाही, हां ती ताईची नणंद, तिचं गाव आहे लवित. तिकडं तर पण त्या लवितच्या बी पुढं हिचं कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज लवितच्या पण पुढे येते. लवित तरी इकडं देवळी कॅम्पच्या पुढं येतं ते सगळं मिलिटरी एरियामध्ये. लहान मुलाची कामे होते. मान स्कूल, ती शाळा सगळे हिरो लोक शिकले तिकडं देवळी कॅम्पला. मग कुठला सगळ्या जणी निघालो आता. चल लवकर, आली आमची रिक्षा, तर तशी निघालो. गौरीला कधीची बोलत होती तर गौरी बघा अशी रेडी झाली आहे. जिच्यासाठी आम्ही चाललो आहे तिने मस्तपैकी, काय हरकत नाही आपल्याला, यायला उशीर झाला तर झाला. आहे बाबी घरामध्ये. चला, आला असेल तो रिक्षावाला पटकन. हां, जायला 1 तास लागेल, यायला 1 तास. थोडा वेळ तिथं काय नाही, 2-3 वाजेपर्यंत. 2-3 वाजेपर्यंत. मी माझं डोकं दुखतं ग बाई, तेल नाही लावलं का. मला तेलच आवडतं, बिना तेलाचं मला ते भुरे केस अजिबात आवडत नाही. भुरे केसांचं मला हेच नाही. तेल लावलं ना तर चांगलं वाटतं डोक्याला. हां, उडतं पण. तेल लावलं तर डोकं पण नाही दुखत ना. बिना तेलाचं डोकं दुखतं माझं. सगळ्यांचा व्हिडिओ घेत चालली आहे.
ए साईडने कर. अजून आली नाही आमची गाडी. इथे ॲडमिशन आहे. आमच्या ॲडमिशनसाठी जे काल गेले होते आता आहे एक काम तिथं अजून बाकी तेवढं करून येते. प्रणालीचं आडनाव काय आहे गं? इकडे मॅडम उभे आहे. कौशल्या मॅडम. वाघ. कौशल्य वाघ. चला आली का नाही रिक्षा? लगेच चष्मा काढून रेडी. ही बघा ही कोणती पण रेडी. हिला तर इतका गौरी आज बोलते मामाला मी ओरडते आता. गौरीचं कधीच चाललंय ते मामा काय आपल्याला वेळात काढताय. आता काय करू ऐका ना ते काम झालंच नाही तर तुम्हाला वेग धरणं येतो मग तुम्ही चिमची आपली जाते कंटाळा आलता तिला. तुम्हाला पूर्ण खुश करतो टेन्शन वेळी भाऊ कधी असं करत नाही पण भाऊने आज नाही आठवून गेलो आता काय त्यांना अर्ध्या सोडा पैसे देणार नाही. मग आता काय काय करा असं आम्ही 1.5 तास झाले तयारी करून आता नाही नाही गंगे गेलतो तिला मारण्याची गर्दी त्या महादेवाला. सोमवार ना बाबा. हो आज कपालेश्वर मंदिरला खूप गर्दी असेल. मी म्हणलं मी कपासतो तुमच्या कोणी आले घरी घरी म्हणलं किती टाइम खोटं बोलू आता. मी समाधी ना खोटंच नाही खोटं नाही बोलत पण आता खोटं बोलल्यासारखं होतं ना. मग आता मी तिला काय म्हणलं तिच्याकडे गाडी लाल देवाची गाडी बसायला आहे. मी म्हणलं तुम्ही ह्या इथं आता घरी घरी जा म्हणलं मॅडम तुम्ही नाही मला थोडं हाटून म्हणलं सोडवच लागलं हापे. बरं आता आपल्या जे बीच्या मला काही नाराज करता येत नाही. काळे मॅडमला मी ना ते काळे दत्त पर्सनला राहते बघ किती मस्त लागे काय पल्लवी काळे. आम्ही समजलं म्हणलं कुठं तरी भाडं घेऊन गेले. जाऊ द्या आपलं काम झालं पाहिजे आता. ज्या 100% घेऊन हो तुम्ही काही रिक्षावाल्याने आम्हाला इथं उतरून दिले आणि परत गॅस भरायसाठी रिक्षावाले मामा गेले भरायला गॅस. पोरी बोर झाल्यात या. गौरीला का रिक्षा बाहेर जायला नाही आवडत तिला. गौरीला तिचं डोकं दुखायला लागतं डायरेक्ट. खरंच ना लय बोर करते तिच्यावर गेलं ना. मी तर बोरच होती तिचं डोकं दुखल नाही तर मग तिला इतका त्रास होतो का. ती झाली झोप यायला लागते तिला. आम्ही नाशिक रोडला थांबलो आता रिक्षावाले भाऊ येईपर्यंत थांबतोय. माझं डोकं थांबलं बाई गोळी घेतली तेव्हा थांबलं. चला आता लस्सी तरी पिला असतं मग त्यांनी तिकडे सोडलं असतं तर त्या भाऊनी रिक्षावाल्या भाऊनी आम्हाला मध्येच थांबवलं. नाही तर आपण लस्सी बिस्सी पिऊन आणि मग नाही इकडं नाही काय ते सावली तुम्ही राहणार का. चला थोडं शूट करेल मी. तिने केस बांधल्या जसं मला समजतं. का बांधले का केस. आम्ही पण उतरू. हे व्हॅनिटी व्हॅन करतात. काल म्हणला होता पण आपले नाशिकमध्ये बंगले खूप भारी आहे. त्याच्या पुढं काही नाही आम्ही काल त्या रस्त्याने गेलो. आता ते खूप कोणी एवढ्या जंगलात फक्त एखाद दोन अशा मिलिटरीच्या गाड्या. मिलिटरी आहे इकडे मिलिटरीच्या ती माणसं
हा का? नदी क्रॉस करून नदी बी होती. नाही आता तुमच्याकडनं काहीच बोलता नाही आलं. हा का? लय लांब होता. हा. गाड्या बी नाही दिसत तिथून 1000-1500 रुपये घेतात लोक. तिथून गाड्या बी नाही दिसत रिक्षाने काही तुम्ही 40 वगैरे मालवण सारखं वाटतं का हो भाऊ इथे? असं खरंच झाड शूटिंगचे पॉइंट आहे खरंच. विश्व मानव रोहाणी केंद्र म्हणजे काय माहिती काय? लय भारी आलं होतं. बरं आपण आलोय का इकडं? अगं त्या फशीकडे नव्हतं गेलं हा, का? भाऊ माझ्या बहिणीच्या नंदेकडे आलो होतो आपण. बरोबर ना? हा हा बरोबर. ताईची नणंद राहते यावर. हा हॅलो भाडं गेलो बघून आलो हा इकडे गाडी जाऊ ना काय करू रे? हे? असं वाटतं किती असं अशा वातावरणात घरी जायचं क्लास निघायचं मी नाही येणार. आले आता काहीच बरं दिसणार नाही आता. हा ना? चांगला दिवस कांद्याचं असं तर ताई ते डोंगरीवरचा हा त्याच्यावर जाऊन आलो मी रिक्षातून बापरे बाप एवढ्या डोंगरावर काय बस अशी करायला? मागे चलती. हा बस आहे ना हा बस जाती तर मागे येते बापरे. आणि त्या डोंगरावर काय करायला जातात लोक ओढायला? गाव आहे मोहदरी म्हणून गाव आहे हा हा, त्या गावात आहे. हा सगळं पाहिजे. गावाची नदी. हा रस्त्याला असेच खड्डे होते. हो. इकडं लहान लहान खड्डे आहेत. आणि नदी? वरती नदी. तिकडं पण असं वाटतं मालवण नदी आलं. आम्ही गेलो होतो याला फिरायला गोव्याला. तिकडं असंच वातावरण आहे गोव्याचं. मालवण अरे कशाला गेलती? रेल्वेने गेलती का? हा? गाडी केली. हो गाडी ना आपल्याकडे घेऊन घेतला. हे जेव्हा पण खराब कोण येणार होतं इथे ना? नाही गं बाई. हो. पावडर ओढायला होतं. आणि तिथं बापरे. क्या घ्या आंटी? ओए, क्या घ्या? हा बाबा जरा चिखल बसली. मस्त गाया म्हशी बसलेले आपल्या आपल्या. हे काय आहे मोठं मोठं घास? हे, इंग्लिश गवत आहे गाईला. हा घासच आहे ना. ज्वारी तिथं गाय बकरी
हे बघा, हे आहे जिथं हॉस्टेल होता ते आम्ही आलेलो होतो. हे शताब्दी इन्स्टिट्यूट काय बोलतात त्याला, मला पुढे बोलता नाही येणार. हे होतं कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथे बस वगैरे सगळं काही आहे. तिच्या ॲडमिशनसाठी इथे आलो होतो, पण इंजिनिअरिंग कॉलेजला हिला नाशिकला नंबर लागला आहे, पण हिचा नंबर औरंगाबादला पण लागलेला आहे. तर हिला डिसाईड करायचं होतं की मी नाशिकला घेऊ की औरंगाबादला घेऊ, पण ही नुसतं कॉलेज बघण्यासाठी आली होती इकडं आजीला घेऊन. तर कॉलेज आहे चांगलं, पण राहण्याची सोय काही चांगली नाही आहे, म्हणून तिने ते कॅन्सल केलं. तर आता ती औरंगाबादलाच घेणार आहे, कारण की औरंगाबादचं युनिव्हर्सिटी आहे, तिकडनं करेल ती, हे ना का तिकडच्यापेक्षा तिला औरंगाबाद जास्त आवडतं आहे. तर हे फक्त बघायला आलं होतं. आणि ते की जे की तिने काल ॲडमिशन पण घेऊन टाकलं, तिचं ॲडमिशन पण झालं. पण नंतर मग तिला असं वाटलं की माझं जर तिकडे औरंगाबादला मिळतं आहे तर मी इथे कशाला घेऊ, म्हणून ती इकडे घेत नाही आहे. हां ना, चलो बाय. हे बघा, हे कॉलेज होतं. हे बघा, हे कॉलेज आहे. असं उलटं दाखवते ना, शताब्दी. गौरीला पण घ्यायला लावते आता इथंच ॲडमिशन. चला आता हिचं तर हिचं औरंगाबादला करते, तर ह्या कॉलेजमध्ये मी माझ्या गौरीचं डिप्लोमासाठी ॲडमिशन करते. तिचं पण होतं आहे इकडे, तर डिप्लोमाला मी ॲडमिशन नक्कीच घेणार गौरीचं ह्या कॉलेजला. ओके, हां का मशी पण कशा मस्त उद्या. गॅस आहे ना, हलू हलू पॅक केली नाही. हो का, आता एक हप्ता मला जोर देईल. कसं घडी घडी गॅस टाकत नाही ताई. हां एकदाच टाकतो. 8 दिवसांनी एकच बार. हो का, लांब आहे म्हणून चालकायला रिक्षाला बडी पाहिजे. नाही, मी त्याला बोलली मी नाशिकचीच आहे, मला सगळं माहिती. तिथं आमचे नातेवाईक आहे, सोनांब्या कोणांब्याला. पण एवढंच आहे की आपलं येणं जाणं नसतं इथे. एकदा का त्यांच्या ताब्यात गेलं का मग ते म्हणता काय तुम्हाला घ्याच ॲडमिशन, काय पण करा पण घ्या. खूप नाराज झाले तुमचं. हां कोण सर? हां मग तो नाहीच म्हणत होता, तो म्हणे काय गरज आहे, कशाला तुम्ही. आता बी बोलत होता 25,000 रुपये पगार आहे भेटीन म्हणे 2 महिन्यानं. 4 वर्षांनी 2 वर्षांनी 25,000ची किंमत काहीच नाही. 4 वर्षांनी कसली किंमत आली 25,000ला. ते पण एवढे इंजिनिअरिंग. हां 1 वर्ष वाया नाही ना, आता कुठल्या साडेचारनं घटणार नाही असं मी तर बोलला. नाही तर नाही, जाऊ दे मला काय केली आम्हाला अभ्यास करायला माहिती योजना काढली.
हायवेला लागून हायवेला लागून तिथं ते रिक्षा पण नाही आणि बस असतात त्यांच्या बसनीच येतात आता पोरं. पण तिथं काहीच भीती नाही. ते त्र्यंबकला एकदम रस्त्यावर आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहे का हो भाऊ? हायवेला आहे ते. हां सगळ्या सोपं औरंगाबाद औरंगाबादच. सगळ्या जिल्ह्याच्या गाड्या करून लागतात. हो ना औरंगाबाद. आणि माझी काकू शिकलेली तर शिक्षण तिथं फेल नाही का ना? मग चांगलं शिक्षण आहे तिथं असं काही नाही. तिथे शिकलं नसतं नाव बी ऐकलं लोकांना नाही बाबा त्या गाडी पोस्ट होती का कॉलेजचं नाव ऐकलं. हो का? आमच्या बाजूला हा तुमचं गाव जालना. मध्ये आहे त्यांनी आता याच्यामध्ये केलं ना कॅटेगरी सरकारकडून त्यांचे पैसे घेतात म्हणजे वाटून घेतात. दवाखान्यात कसं आपलं कार्ड दाखवल्यावर सरकार आपल्याला पैसे कसं आहे म्हणून त्यांचा एवढा जीव चालला. हा गव्हर्नमेंट कडून आली होती ना. हा किती गर्मी होता तो. त्यालाच काही येत नव्हतं. रेणुका मातेचं मंदिर. हां पाचशे लोकांचे घर आहे. साधे घ्यायला मला तिथे हे बघा 500 लोकांचे घर खूप जुन्या काळातले आहे. तिथं बघायला भेटणार आहे आता असं आहे. अजून जुनं म्हणून चाललं. हा नाही ना सागूर पाठवलं आहे. नाही ना तिथंच होतच ना चहा पाणी घेतच कुठं आले की फोन करतो ना. टाइम तर लागणारच आहे मला.
आता टाइम लागला मी फोन करतो ना अजून तरी 1 तास लागला हा ना हे जे सगळं दिसतंय आता फोनवर चाललं तर मग 1 तास लागेल अर्धा तास चालू फोन असं हळूहळू बघून तुम्हाला फोन आले अरे पण हळू गाडी चालू लागते ना ट्रॅफिकमध्ये नाही परिवार बी येतात हे सगळे मिलिटरी वाल्यांची जागा आहे. याला म्हणतात जुन्या काळातले घर नाही हे खूपच भारी काहीतरी आहे जे अजून पण आहे तसंच. ब्रिटिशच्या काळात हां ब्रिटिश काळातले घर किती सुंदर आहे. आम्ही आमच्या ऑफिसला जातो आणि इथं पावसाचं वातावरण आहे. इथं कॉलेजमध्ये गेलं तर तिथं काही कडक ऊन होतं का चटके बसवत होते. पावसासारखं वातावरण कुठं ऊन आहे तर कुठं पाऊस. माझ्या गोंडीला भूक लागली. कुठं पाऊस कुठे ऊन कुठे पाऊस कुठे ऊन. सिग्नल कधीच तोडायचा नसतो. चला आम्ही खूप फेरफटका मारून आणि खूप लांबून म्हणजे गरगर 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 4-5 तास रिक्षामध्येच गेले आणि हिच्या कॉलेजमध्ये गेले. तर आता आम्ही घरी आलो आहे. आता आईकडे थोड्या वेळ थांबतो आणि परत घरी जायचं तयारी करतो. आम्हाला पण घरी जायचं आहे. चला आम्ही आलो आता घरी. आता फ्रेश झालो. आता जेवायला बसतोय. आज पूर्ण दिवस रिक्षामध्येच गेलाय. आता उद्या सकाळी हे लोक जाणार आहे म्हणून यांची पॅकिंग चालू झालेली आहे. चालेल जेवण करायला बसतोय. ते पहिले कपडे वगैरे ठेवतात ते त्यांचे आणि मग जेवायला बसू आम्ही. सगळे बसले असे गप्पा मारत. आईचा आवाज ऐकला तसं कोण आहे बसायचं राहायची सोय नाही खायची की नसणार. नाही मेस मध्ये काय जेवण चांगलं असतं काय नाही. नाही आम्ही कशाला जाऊ नाही गेलो. गर्दी होती का पण काहीच नाही. पोरी म्हणजे 10, 15, 20 पोरी असतील ना मोजून बस. कॉलेज असून पण हा ना एवढं लांब जायचं. तो माय सर दुसरे सर आलते फिरत होते ते बी गोल गोल प्रधान सीमा बी आली तर ते बी गोल गोल फिरवलं सीमाना बी सगळं हा मग बरं फिरवलं. बोलले तिला आजच पाहिजे आणि ते आजच देऊन गव्हर्नमेंट टाका. पगार असेल का त्याला सरकारी बी असणार. नाही पण हे ते प्रायव्हेट कॉलेज आहे. सरकारीचं मग इथं कसं काय घेतलं हे थांब जरा. कायदे जायचे